हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॉपिक बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट्स इन जावा याचा पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे विजिबिलिटी कंट्रोल म्हणजे ॲक्सेस स्पेसिफायर जे आपण C++ प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये बघितले, सेम आपल्याला इथे जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये पण वापरायचे. ठीक आहे. तत्पुरती आपण त्याच्यासाठी आपण एक परत रिपीटेशन घेऊया. Visibility control in Java programming language. The variables and methods of class are visible everywhere in the program. तर तुम्हाला माहितीच आहे की जे आपण व्हेरिएबल किंवा मेथड्स एखाद्या क्लासच्या अंडर आपण डिक्लेअर करतो, बरोबर. तर डिक्लेअर केल्यानंतर दे आर विजिबल एव्हरीवेअर इन द प्रोग्राम, म्हणजे ते आपल्याला कुठे प्रोग्राममध्ये आपल्याला वापरू शकतो. ठीक आहे. However, it may be necessary in some situation we want to them not accessible to outside. म्हणजे एखाद्या वेळेस असे सिच्युएशन येऊ शकते की आपल्याला त्यातील काहीतरी व्हेरिएबल्स किंवा एखादं मेथड्स आपल्याला दुसऱ्या कोणाला त्याचा ॲक्सेस द्यायचं नाही आहे, किंवा एखाद्या क्लासच्या बाहेर ॲक्सेस द्यायचं नाही आहे, किंवा क्लास पुरतं मर्यादित ठेवायचं असेल तर आपल्याला हे विजिबिलिटी मॉडिफायर्स आपल्याला वापरावे लागतात. ठीक आहे. तर हे विजिबिलिटी मॉडिफायर्स आपण व्हेरिएबल्स किंवा मेथड्स वरती आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर ते असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्यापैकी एक 4 महत्त्वाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. बेसिकली आपण 3 प्रकार बघितलेलेच आहेत ऑलरेडी: प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड. ठीक आहे. तर आपण त्यापूर्वी आपण परत एकदा पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय आहे, तो त्याचं काम कसं असतं हे आपण बघूया. Public access: any variable or method is visible to entire class in which it is defined. But to make a member accessible outside the object, we simply declare a variable or any method as a public. आपल्याला माहितीच आहे की क्लासमध्ये जे आपण व्हेरिएबल किंवा मेथड डिक्लेअर करतो ते क्लास पुरतं पण आपण म्हणजे क्लासमध्ये कुठेही आपण ते वापरू शकतो. ठीक आहे. पण समजा असे एखादी सिच्युएशन आली की तो व्हेरिएबल किंवा ती मेथड जर आपल्याला क्लास सोडून म्हणजे त्याच प्रोग्राममध्ये दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या पॅकेजमध्ये जर आपल्याला ती मेथड व्हेरिएबल वापरायचा असेल तर आपण वापरू शकतो. पण त्याला काय करावं लागेल, ती मेथड म्हणजे तो व्हेरिएबल आपल्याला पब्लिक करावा लागेल. ठीक आहे. तरच आपण ते मेथड किंवा तो व्हेरिएबल आपण प्रोग्राममध्ये कुठेही म्हणजे कुठल्याही दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये पण वापरू शकतो. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणलंय, पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर. त्यानंतर आहे प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर. प्रायव्हेट म्हणजे फक्त आणि फक्त आपण त्या क्लास पुरतं मर्यादितच आपण तो व्हेरिएबल किंवा ती मेथड आपण वापरू शकतो. म्हणजे जर आपण दुसऱ्या क्लासमध्ये जर प्रायव्हेटच्या अंडर जर एखादी मेथड घेतली असेल तर दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये आपण ती मेथड किंवा ते व्हेरिएबल वापरू शकत नाही, विच इज नॉट ॲक्सेसिबल इन अनादर ऑर सब क्लासेस. म्हणजे ते आपण ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर. त्यानंतर आपण प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर बघितलेलं आहे की ॲक्च्युली आपण प्रोटेक्टेड कुठं वापरतो, तर प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर हे इनहेरिटन्समध्ये वापरतो आपण. ठीक आहे. आता थोडी डेफिनेशन इथं वेगळी आहे, बघू शकता. द विजिबिलिटी लेवल ऑफ प्रोटेक्टेड फील्ड लाईज इन बिटवीन द पब्लिक अँड फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर. आता इथं आपल्याला एक नवीन ॲक्सेस स्पेसिफायर पाहिजे, तर फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर. आता तो फ्रेंडली आणि पब्लिक याच्यामध्ये जो आहे त्याला काय म्हणलेलं आहे, प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड ॲक्सेस स्पेसिफायर मेक्स fields visible not only to the classes and सब क्लासेस इन सेम पॅकेज. म्हणजे एकाच पॅकेजमध्ये आपण मल्टिपल क्लासेस पण क्रिएट करू शकतो. तर प्रोटेक्टेड केल्यामुळे काय होईल, जे आपण एकाच क्लासमध्ये समजा एखादी मेथड किंवा व्हेरिएबल प्रोटेक्टेड केला असेल तर तो दुसऱ्या क्लासमध्ये पण वापरू शकतो, पण एकाच पॅकेजमध्ये.
एकाच पॅकेजमध्ये ते वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फ्रेंडली ॲक्सेस पेअर, हा एक फ्रेंडली ॲक्सेस पेअर एक नवीन आहे. तो बाय डिफॉल्ट फ्रेंडली असतो. म्हणजे जसं सी प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये बाय डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर कुठला आहे, तर तो प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर आहे. त्याचप्रमाणे फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर हा कुठं आहे ॲज अ डिफॉल्ट, तर जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आता त्यासाठी आपण बघूया. व्हेन नो ॲक्सेस स्पेसिफायर इज specified, the member default to limited version of public access specifier, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर. द डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड फ्रेंडली इज दॅट पब्लिक मॉडिफायर मेक्स फील्ड्स विजिबल इन ऑल क्लासेस रिगार्डलेस ऑफ देअर पॅकेज. म्हणजे जर आपण पब्लिक केलं तर कुठल्याही पॅकेजमध्ये कुठलीही मेथड आपण ॲक्सेस करू शकतो. पण फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर काय करतो, विजिबल ओनली इन द सेम पॅकेज, नॉट इन अनादर पॅकेज. म्हणजे काय, आपण एकाच पॅकेजच्या अंडर आपण कुठलेही मेथड्स किंवा व्हेरिएबल ॲक्सेस करू शकतो, जर आपण कोणताही ॲक्सेस स्पेसिफायर जर अप्लाय केला नसेल. म्हणजे डिफॉल्ट कुठला आहे, तर तो फ्रेंडली ॲक्सेस स्पेसिफायर आहे. ठीक आहे. हे झाले टोटल 4 वेगवेगळे विजिबिलिटी कंट्रोल, किंवा त्याला आपण म्हणतो ॲक्सेस स्पेसिफायर, विच ॲक्सेसेस द व्हेरिएबल और द मेथड्स विदिन द क्लासेस और विदिन द पॅकेजेस और अदर पॅकेजेस. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आणखी एक नवीन पार्ट आहे, तो ॲरेज आणि व्हेक्टर. आता ॲरे म्हणजे जनरली तुम्हाला माहितीच आहे की ॲरेची डेफिनेशन काय आहे. ॲरे इज अ ग्रुप ऑफ सिमिलर डेटा टाईप. म्हणजे काय, एकाच डेटा टाईपमध्ये आपण वेगवेगळे त्याच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे एकाच सिंगल व्हेरिएबलच्या अंडर आपण मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. की आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की एकाच व्हेरिएबलला आपण एकच व्हॅल्यू असाइन करू शकतो. पण ॲरे थोडं वेगळं आहे. ठीक आहे. इट इज यूज्ड टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल इन्स्टेड ऑफ डिक्लेअरिंग सेपरेट व्हेरिएबल्स फॉर इच व्हॅल्यू. म्हणजे एकाच व्हेरिएबलच्या अंडर आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. फक्त त्याचा डेटा टाईप काय असला पाहिजे, सिमिलर असला पाहिजे. म्हणजे इथं मी एक्झाम्पल 2 दिले आहेत. एक स्ट्रिंग टाईप ॲरे घेतलाय. ॲरे कसा डिक्लेअर करायचा तुम्हाला माहितीच आहे. ॲरे त्याच्यासमोर स्क्वेअर ब्रॅकेट आपण द्यावं लागतं. त्यानंतर ॲरेचा एक व्हेरिएबल कार्स, त्याच्या अंडर मी स्ट्रिंग टाईप 4 वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि खाली एक मायनम नावाचे एक इंटिजर टाईप ॲरे घेतला आहे. त्याच्यामध्ये मी 4 वेगवेगळे इंटिजर्स मी डिक्लेअर केले आहेत किंवा त्याला असाइन केलेले आहेत असं म्हणू शकतो. ठीक आहे. आपण हे थोडक्यात ॲरे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि ॲरेचे जर आपल्याला व्हॅल्यूज जर प्रिंट करायचे असतील तर आपल्याला काय लागतं, तर फॉर लूप लागतो. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर एक नवीन पार्ट आहे वेक्टर. आता वेक्टर हे काय आहे, तर एक नवीन कन्सेप्ट आहे. इट इज फ्रॉम द कलेक्शन फ्रेमवर्क. आता हे कलेक्शन फ्रेमवर्क म्हणजे काय आहे, तर कलेक्शन फ्रेमवर्क हे व्हर्च्युअल डेटाबेस आपण म्हणू शकतो. थोडक्यात आपण थोड्या व्हॅल्यू थोड्या वेळापुरत्या आपण तिथं कलेक्ट करू शकतो, म्हणजे सेव्ह करू शकतो. म्हणजेच त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. वेक्टर आहे, ॲरे लिस्ट आहे, लिस्ट आहे, किंवा आपण मॅप आहे. असे भरपूर वेगवेगळे कलेक्शन फ्रेमवर्क्स आहेत. त्यातीलच एक प्रकार आहे तो वेक्टर. आता वेक्टर एक सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता, इट इज अ ग्रोवेबल ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. आता इथं ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. ठीक आहे. वेक्टर म्हणजे काय, इट इज अ ग्रोवेबल ॲरे. आता तुम्हाला माहितीच आहे की ॲरेची आपण ठराविक साईज एकदा इनिशियली दिली तर तेवढेच एलिमेंट आपण त्यात स्टोअर करू शकतो. ठीक आहे. जर आपण समजा एका ॲरेमध्ये आपण पाच साईजचा ॲरे क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा पुढे जाऊन रन टाईमला जर आपल्याला तो ॲरे वाढवायचा असेल तर तो आपण वाढवू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण जास्त देऊ शकत नाही, कारण इनिशियल स्टेजला आपण त्याची साईज ठरवून दिलेली आहे. ठीक आहे. हा एक त्या ॲरेचा ड्रॉबॅक आहे. मग तोच ड्रॉबॅक आपण वेक्टरमध्ये भरून काढलेला आहे. ठीक आहे. तर वेक्टरमध्ये आपण काय करतो, तर इट इज अ ग्रोवेबल ॲरे.
म्हणजे समजा तुम्हाला रन टाईमला काहीतरी व्हॅल्यूज एक्स्ट्रा द्यायचे आहेत किंवा तुम्हाला आणखी व्हॅल्यू जर तुम्हाला पास करायच्या असतील तर ॲरे थ्रू, तर तुम्ही काय वापरू शकता, वेक्टर. म्हणजे समजा तुम्ही वेक्टरची साईज 5 दिली असेल आणि तुम्हाला जर एलिमेंट्स रन टाईमला 7 किंवा 8 द्यायचे असतील, तर वेक्टर काय करतो, ॲटोमॅटिकली ग्रो होतो, म्हणजे त्याची साईज वाढते ॲटोमॅटिक. ठीक आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एक्सेप्शन वगैरे इथे येत नाही. ठीक आहे, तर तो वेक्टर कुठं अवेलेबल असतो, इट इज फाउंड इन द java.util पॅकेज. म्हणजे प्रोग्राममध्ये जेव्हा आपण एखादा वेक्टर वापरतो त्यापूर्वी आपल्याला java.util नावाचं जे पॅकेज आहे ते इम्पोर्ट करावं लागतं आपल्या प्रोग्राममध्ये. जर प्रोग्राममध्ये जर तुम्ही इम्पोर्ट नाही केलं तर तो एरर देईल. ठीक आहे, आता मी इथं मेथड्स थोड्या दिलेल्या आहेत वेक्टरच्या, तर त्या मेथड्स वापरून आपण वेक्टरमध्ये एलिमेंट्स ॲड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, सर्च करू शकतो. ठीक आहे, तर आपण बघूया मेथड्स थोड्या दिलेल्या आहेत त्या. पहिली जी मेथड आहे ती ॲड मेथड कशाला वापरतात, ॲड इट इज यूज टू अपेंड द स्पेसिफाईड एलिमेंट द गिवन वेक्टर. म्हणजे समजा एखाद्या वेक्टरमध्ये व्हॅल्यूज ॲड असतील, तर एखादी नवीन व्हॅल्यू जर वेक्टरमध्ये ॲड करायची असेल तर ॲड फंक्शन वापरावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर आहे ॲड ऑल. ॲड ऑल इट इज यूज टू अपेंड ऑल द एलिमेंट. म्हणजे सगळे एलिमेंट जर आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचे असतील तर ते आपण करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर ॲड एलिमेंट, सेम ॲड फंक्शनसाठी पण ॲड फंक्शन सारखं ॲड एलिमेंट नावाचं फंक्शन आहे. पण ॲड एलिमेंट जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला वेक्टर साईज इन्क्रीमेंट बाय 1 होते, ॲटोमॅटिक साईज इन्क्रीमेंट होत जाते. त्यानंतर कॅपॅसिटी फंक्शन आहे टू चेक द कॅपॅसिटी ऑफ वेक्टर. त्यानंतर क्लिअर आहे टू क्लिअर, म्हणजे टू डिलीट ऑल द एलिमेंट्स फ्रॉम द वेक्टर. कंटेन्स म्हणजे जर कॅपॅसिटी चेक करायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये एलिमेंट आहे की नाही हे चेक करायचं असेल तर कंटेन्स वापरतो. त्यानंतर एलिमेंट ॲट, एखाद्या ठराविक पोझिशनला किंवा ठराविक इंडेक्स नंबरला जर एखादी ठराविक व्हॅल्यू असेल किंवा तो ऑब्जेक्ट असेल तर तो चेक करायचा असेल तर आपण एलिमेंट ॲट वापरू शकतो. त्यानंतर रिमूव्ह, एखादा स्पेसिफाईड एलिमेंट जर आपल्याला वेक्टरमधून रिमूव्ह करायचा असेल एखादा, तर आपण रिमूव्ह वापरतो. क्लिअर म्हणजे सगळे डिलीट. रिमूव्ह मध्ये एखादा स्पेसिफिक एलिमेंट जर डिलीट करायचा असेल तर. ठीक आहे, तर हे झालं थोडक्यात ॲरे आणि वेक्टर्स. आता ह्या वेक्टर विषयी आपल्याला 2 एक्झाम्पल बघायचे, तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया एक्झाम्पलसाठी. तर इथे मी 2 एक्झाम्पल्स घेतलेले, त्यापैकी पहिले जे एक्झाम्पल आहे ते बघूया आपण. आता इथे एक्झाम्पलमध्ये मी एक क्लास घेतला आहे, क्लासच्या अंडर डायरेक्टली मी वॉइड मेन घेतला आहे आणि वॉइड मेनच्या अंडर मी डायरेक्टली वेक्टरचा क्लास क्रिएट केलेला आहे आणि ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, बघू शकता. आता इथं क्लासला नाव मी काय दिलंय बघा, वेक्टर example1 हे क्लासला नाव दिलेलं आहे आणि त्याच नावाने ही फाईल सेव्ह पण केलेली आहे. ठीक आहे, आता पहिला काय करायचं, सुरुवातीला जेव्हा आपण PSVM लिहितो म्हणजे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिहितो त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा वेक्टर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. म्हणजे लाईन कसं लिहायची, वेक्टर स्पेस त्याचा ऑब्जेक्ट मी इथे घेतलेला आहे VEC. ठीक आहे, त्यानंतर इज इक्वल टू न्यू वेक्टर आणि त्यानंतर हे 2 ब्रॅकेट्स. आता इथं तुम्ही बघाल मी इथं काय केलं आहे, टाईपकास्टिंग केलेलं आहे वेक्टरसाठी, टाईपकास्टिंग केलेलं आहे. कारण का मला इथं मी काय ॲड करणार आहे, तर इथं मी स्ट्रिंग टाईप व्हॅल्यू ॲड करायची आहेत मला, म्हणून मी तो टाईपकास्ट केला आहे स्ट्रिंगसाठी. हे जे दोन्हीकडे लिहिलेलं आहे हे बघू शकता, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही लिहिलेलं नसेल तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी कंपाईल होणार नाही, त्यासाठी थोडे प्रॉब्लेम येतील. म्हणून काय करावं लागतं आपल्याला, जेव्हा आपण स्ट्रिंग टाईप व्हॅल्यू प्रिंट करतो किंवा ॲड करतो त्या वेक्टरला, त्यावेळेला आपल्याला हे हे कास्टिंग करावं लागतं स्ट्रिंगला.
म्हणजे हा वेक्टर कुठला झाला, स्ट्रिंग वेक्टर झाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण मगाशीच बघितलेलं आहे की ॲड मेथड कशी वापरायची. मग ॲड मेथड ही कुणाची आहे तर त्या व्हेक्टर क्लासची. आता व्हेक्टर क्लासची जर मेथड आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर ऑब्जेक्ट डॉटने वापरावं लागेल. ठीक आहे. मग ऑब्जेक्ट कुठला, VEC डॉट ॲड नावाची मेथड आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये जी काही आपल्याला व्हॅल्यू त्या व्हेक्टरला ॲड करायची असेल ती व्हॅल्यू इथं आपल्याला डबल कोटमध्ये लिहावी लागेल. ठीक आहे. मग इथं मी काय काय ॲड केले बघा, टायगर, लायन, डॉग आणि एलिफंट असे 4 वेगवेगळे एलिमेंट्स मी ॲड केलेले आहेत वेक्टरला, हे ॲड मेथड वापरून. आणि ॲड एलिमेंट मेथड वापरून मी एक 3 वेगळे मी इथं काय केलेले आहेत, एलिमेंट्स ॲड केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे टोटल एलिमेंट्स किती झाले, 1 2 3 4 5 6 7. आता इथे मी 7 वेगवेगळे एलिमेंट्स त्या वेक्टरला ॲड केलेले आहेत. पण मी इथे इनिशियल त्याची कॅपॅसिटी वगैरे इथे लिहिले का, 2च 3च नाही लिहिलेले. याचा अर्थ नाही लिहिलेला, याचा अर्थ हा आपण काय म्हणू शकतो, हा एक ग्रोवेबल ॲरे आहे, म्हणजे ऑटोमॅटिक त्याची साईज वाढत जाते. ठीक आहे. हे झालं टोटल 7. आता हे 7 एलिमेंट जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, SOP स्टेटमेंटमध्ये टाका एलिमेंट्स आर VEC, म्हणजे हा ऑब्जेक्ट फक्त डायरेक्टली प्रिंट करा. मग जेणेकरून तुम्हाला काय होईल, ह्या वेक्टरचे सगळे एलिमेंट्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. CMD आपल्याला काय करायचं आहे तर त्या पाथला जायला पाहिजे. ठीक आहे. CD स्पेस प्रोग्राम फाइल्स, CD स्पेस जावा, CD स्पेस JDK, CD स्पेस bin, जावा C स्पेस वेक्टर example1 आपण कंपाईल करूया. ठीक आहे. सक्सेसफुल कंपाईल झालेला आहे. आता रन करूया. बघू शकता ते एलिमेंट्स तर कसे येतात बघा, स्क्वेअर ब्रॅकेटच्या अंडर कॉमा सेपरेटेड सगळे येतील. म्हणजे टायगर आहे, लायन, डॉग, एलिफंट, रॅट, कॅट अँड डिअर, म्हणजे टोटल आपण वेगवेगळे 7 जे एलिमेंट्स आपण ॲड केलेले ते टोटल सगळे आपण इथं बघायला मिळाले. ठीक आहे. हे झालं एक सिंपल वेक्टरसाठी एक एक्झाम्पल, ट्राय करून बघा तुम्ही. ठीक आहे. आता आणखी एक दुसरं एक्झाम्पल बघूया आपण की त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटी किंवा त्याची साईज वगैरे आपण बघूया. ठीक आहे. आता मी काय केलं, एक सेकंड एक्झाम्पल घेतले. आता एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा आपण हा वेक्टर फक्त लिहितो, ठीक आहे, आपण डिक्लेअर केलेला आहे, पण हा जर विदाऊट इम्पोर्ट ही फाईल न करता केलं तर एरर येईल. म्हणून जेव्हा आपण वेक्टर वापरतो त्यावेळेला आपल्याला java.util.star ही फाईल इम्पोर्ट करावी लागते. आता इथं जावा हा मेन पॅकेज आहे, युटिल हे सब पॅकेज आहे. त्यानंतर हे स्टार म्हणजे काय, ते युटिल पॅकेजच्या अंडर वेक्टर क्लास आहे. आणखी भरपूर डेट क्लास आहे, असे वेगवेगळे भरपूर क्लासेस ते युटिल पॅकेजच्या अंडर आहेत. म्हणून इथं स्टार लिहिलं आहे. स्पेसिफिक तुम्हाला जर वेक्टर वापरायचा असेल तर इथं वेक्टर लिहू शकता. स्टार याचा अर्थ जेवढे नंबर ऑफ क्लासेस या युटिल पॅकेजच्या अंडर असतील ते सगळे आपल्याला ॲक्सेसिबल असतात. म्हणून तिथं काय लिहिलं आहे, युटिल लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा वेक्टर वापरतो तेव्हा java.util.star सेमिकोलन द्यायला विसरायचं नाही, हे आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघूया, एक वेक्टर क्रिएट केला आहे सेम, फक्त इथं 4 लिहिलेला आहे. 4 याचा अर्थ इनिशियल कॅपॅसिटी, म्हणजे जसं आपण ॲरेची साईज देतो आपण त्याचप्रमाणे इथं वेक्टरची साईज इनिशियली 4 दिलेली आहे. म्हणजे आपण सुरुवातीला फक्त 4 एलिमेंट्स आपण स्टोअर करू शकतो असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं, एक 4 एलिमेंट सेम ॲड केलेले आहेत, टायगर, लायन, डॉग, एलिफंट. आणि त्यानंतर मी काय केले बघा, त्याची साईज चेक केलेली आहे. तर इथे साईज चेक केलेली आहे, तुम्ही बघू शकता. SOP स्टेटमेंटमध्येच मी डायरेक्टली टाकलेलं आहे, साईज इज इक्वल टू
डबल कोटच्या आत लिहिलेलं आहे ते, त्याच्यानंतर प्लस VAC म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे वेक्टरचा, ठीक आहे. डॉट साईज, साईज म्हणजे त्याची कॅपॅसिटी किंवा त्याची साईज आपण म्हणू शकतो. साईज याचा आन्सर किती यायला पाहिजे, तर याचा आन्सर 4 यायला पाहिजे, कारण आपण इथं डिक्लेअर केलेलं आहे 4. डिफॉल्ट कॅपॅसिटी कसं चेक करायचं, तर प्लस VAC डॉट कॅपॅसिटी हे काय मेथड आहे म्हणून याला मेथड ब्रॅकेट दिलेलं आहे. साईज पण मेथड आहे म्हणून मेथड ब्रॅकेट. इनिशियल कॅपॅसिटी पण याची किती आहे, 4 आहे म्हणून तो ॲज इट इज 4 प्रिंट व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर काय केलंय बघा, SOP वेक्टर एलिमेंट म्हणजे वेक्टरचे एलिमेंट किती काय प्रिंट केलेले आहेत, टोटली 4 वेगवेगळे एलिमेंट्स प्रिंट व्हायला पाहिजेत. म्हणजे कुठले, टायगर, लायन, डॉग आणि एलिफंट हे 4 एलिमेंट या वेक्टरमध्ये इनिशियली 4 एलिमेंट आपल्याला प्रिंट व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर परत 3 रॅट, कॅट आणि डिअर हे 3 वेगळे एलिमेंट परत वेक्टरला ऍड केलेले आहेत आणि ते ऑटोमॅटिक ऍड झालेले आहेत, कारण का वेक्टर इज अ ग्रोवेबल ॲरे म्हणून तिथे एरर येणार नाही. त्यानंतर आपण परत चेक केलेली आहे इनिशियल कॅपॅसिटी वेक्टरची, तर साईज किती आहे, आता इथं साईज 8 येणार आहे, कॅपॅसिटी पण 8 आहे, कारण इथं आपण एलिमेंट टोटल किती झालेले आहेत, 7 झालेले आहेत, बरोबर आहे, कारण 3 एलिमेंट आणि अगोदरचे 4 7, म्हणजे इनिशियली कॅपॅसिटी ही 1 न वाढत असते म्हणून 7च्या ऐवजी कॅपॅसिटी किती झालेली, 8 झालेली. परत चेक करा एलिमेंट, आता टोटल 7 एलिमेंट तो दाखवेल, ठीक आहे. आता आपल्याला एखादा एलिमेंट चेक करायचा असेल कुठल्या पोझिशनला आहे तर तो करू शकतो. आता कंटेन्स नावाची मेथड काय चेक करते, तर त्या वेक्टरमध्ये एखादा एलिमेंट आहे की नाही चेक करते. आता टायगर हे त्या वेक्टरमध्ये आहे की नाही तर चेक करायचं आहे. जर असेल तर तो किती नंबर इंडेक्सला आहे हे दाखवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, द टायगर इज प्रेझेंट ॲट द इंडेक्स VAC डॉट इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ म्हणजे तो स्पेसिफिक एलिमेंटचा इंडेक्स तो रिप्रेझेंट करतो. टायगरचा इंडेक्स इथं प्रेझेंट करायचा आहे त्याला किती आहे तो. जर टायगर प्रेझेंट असेल तर त्याचा इंडेक्स दाखवा, नसेल तर तो या लिस्टमध्ये प्रेझेंट नाही असं दाखवायचं आहे. त्यानंतर आपण फर्स्ट एलिमेंट त्या वेक्टरचा दाखवू शकतो बाय युझिंग फर्स्ट एलिमेंट मेथड, लास्ट एलिमेंट मेथड युझिंग दिस, ठीक आहे. म्हणजे आपण असे वेगवेगळे फंक्शन्स आपण या वेक्टरशी रिलेटेड बघू शकतो, ठीक आहे. तर तो पण आपण प्रोग्राम कंपाईल करून बघूया. हा पण सक्सेसफुल कंपाईल झालेला आहे, कारण मी ऑलरेडी हे रन करून बघितले आहेत प्रोग्राम, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता साईज 4 आहे, इनिशियल कॅपॅसिटी पण 4 आहे, कारण हे आपण 4 एलिमेंट प्रिंट केले आहेत. आता इथे साईज आफ्टर ॲडिशन 7, मी इथे चुकून तुम्हाला म्हणालो की इथे साईज 8 मी असं लिहिलेले. साईज इथं टोटली किती झालेली, 7 झाले, 4 आणि 3, पण इनिशियल कॅपॅसिटी त्याची वाढलेली आहे, ठीक आहे. सॉरी, इनिशियल कॅपॅसिटी त्याची वाढलेली आहे म्हणून तो 8 झालेला आहे. त्यानंतर एलिमेंट टोटल किती झाले, ते 7 वेगळे एलिमेंट प्रिंट केले. टायगर इज प्रेझेंट आहे म्हणून तो कुठल्या इंडेक्सला आहे, तर इंडेक्स नंबर 0 म्हणजे तो पहिलाच एलिमेंट आहे. फर्स्ट एलिमेंट वेक्टरचा कुठला आहे, तर टायगर आहे, आणि लास्ट एलिमेंट कुठला आहे, तर डिअर आहे, ठीक आहे. हे झाले टोटली 2 वेगवेगळे वेक्टर रिलेटेड एक्झाम्पल्स, ठीक आहे. हे दोन्ही प्रोग्राम तुम्ही ट्राय करून बघू शकता, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.